महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री, संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल व्हावा या हेतूने अनेक योजना काढलेल्या आहेत। त्या योजनांचं वितरण करताना शासन स्तरावर देखील त्या योजनांचं वितरण होत असताना प्रशासनाने अत्यंत काळजीपूर्वक त्या योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळवून दिला पाहिजे हा हेतू त्याच्यामध्ये आहे। परंतु प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे काल धुळ्यामध्ये एक मोठी दुर्दैवी घटना घडता राहिली। आचारसंहितेमुळे बांधकाम कामगारांची जी काही योजना आहे, भांडे मिळत आहेत, त्याच्यामुळे महिला वर्गाचं जास्तीच्या प्रमाणामध्ये तिथे गर्दी होते आणि गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमुळे ती साईट बंद होती। लोकसभा आचारसंहिता असल्यामुळे ती साईट बंद होती, पण काल अचानक चालू झाल्यामुळे तिथे हजारो महिलांचा जमाव जमला। एखादी दुर्घटना घडली असती असं आम्हाला ज्यावेळेस माहिती मिळाली, आम्ही शिवसैनिकांनी तात्काळ तिथे धाव घेत तिथे जी गर्दी आहे गर्दीवर नियंत्रण मिळवलं। काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी प्रशासनाची त्या अधिकाऱ्यांना देखील सूचना केल्या आणि त्यांनी देखील आज अतिशय चांगले नियोजन करून काल जो गोंधळ उडाला होता त्याच्यावर त्यांनी आज नियोजन केलं। आजपासून तालुका वाईज तिथे लोकांना बोलवणार आहेत, आजपासून गर्दीवर त्यांचं नियंत्रण मिळेल असं त्यांनी काल शब्द दिलेला आहे आणि आम्हालाही वाटतं त्यांच्या नियोजनामुळे आता जी होणारी गर्दी ती टाळली जाईल। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।